नाशिकमध्ये 31 डिसेंबर निमित्त पोलीस हे अलर्ट मोडवरती आहेत। नाशिक शहरात पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे। विशेष म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांची विशेष तपासणी केली जाते। नाशिक शहरात तब्बल 3000 पोलीस तैनात आहेत। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। नाशिक शहरामध्ये सध्या सगळ्या पोलीस स्टेशनच्या पॉइंटवर नाकाबंदी करण्यात आलेली आहेत। आपण बघू शकतो ह्या आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देखील स्टॉप अँड सर्च ही कारवाई करण्यात येत आहे। या कारवाईमध्ये या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते, कागदपत्र तपासले केले जात आहेत आणि ही कारवाई केवळ आडगाव हद्दीत नाही तर संपूर्ण नाशिक शहरात केली जात आहेत। आपण बघू शकतो प्रत्येक येणाऱ्या वाहनाला थांबवून त्याची तपासणी केली जाते। शहरात एकूण 3000 वरिष्ठ कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस यामध्ये स्टॉप अँड सर्चला आहेत। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहेत। आपल्या बरोबर आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI सचिन कैरनार सर आहेत। सर, कशा पद्धतीचे कारवाई काय सांगाल? 21 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी आज आडगाव पोलिसांच्या हद्दीत देखील 2 ठिकाणी नाकाबंदी आहे। एक जत्रा हॉटेल आहे, नांदूर नाक्याला आहे। प्रत्येक नाकाबंदीला एक अधिकारी, एक साधारण 4 अंमलदार आणि 3 होमगार्ड आहेत। रिफ्लेक्टर जॅकेट आणि बॅरिकेडिंग लावून नाकाबंदी सुरू आहे। त्या दरम्यान स्टॉप अँड सर्चची कारवाई करण्यात येत आहे। प्रत्येक वाहन चालकाचे कागदपत्र पाहण्यात येत आहे। वाहन संशयित आहे का, वाहन चालक संशयित आहे का हे तपासण्यात येत आहे। आतापर्यंत नाशिक शहरात स्टॉप अँड सर्च दरम्यान बऱ्यापैकी गुन्हे उघड आलेले आहेत। स्टॉप अँड सर्चच्या कारवाईमध्ये यापुढे अशीच कारवाई सुरू होईल आणि उद्यापासून ड्रंक अँड ड्राईव्हची देखील कारवाई सुरू आहे। आपण 31 डिसेंबर करता बाहेर पडत असाल तर नक्कीच पोलिसांनी ठरवून दिलेले निर्बंध पाळा, जेणेकरून आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही। किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।